Good morning, students. Now we see some solved examples. Using first derivative test and second derivative test, we find the maxima and minima for the given functions. Let us take the first example. Find local maxima and minima for the function x cubed minus 3x. पहिलं आपण फंक्शन लिहिलं गिवन दॅट डिफरन्शिएशन केल्यानंतर 3x² मायनस 3 मिळतोय. 3 बाहेर काढल्यावर x² मायनस 1 ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिसेल. नंबर 2 इक्वेशन. मग एक्स्ट्रीम व्हॅल्यूजसाठी आपण f डॅश ऑफ x इज इक्वल टू 0 घेतलं तर आपल्याला xच्या किमती 2 मिळत आहेत. x इज इक्वल टू +1 अँड x इज इक्वल टू -1. आपण पहिला पॉईंट घेतला म्हणजे c ची व्हॅल्यू आपल्याला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्टनुसार आपण जाणार आहोत. आपण या ठिकाणी मॅक्सिमा, लोकल मॅक्सिमा आणि लोकल मिनिमा फाइंड आउट करण्यासाठी मग पहिला पॉईंट घेतला मी म्हणजे c ची व्हॅल्यू घेतली x इज इक्वल टू c इज इक्वल टू 1. मग 1 मायनस h व्हॅल्यू घेतली मी, h बिईंग व्हेरी स्मॉल व्हॅल्यू, कारण आपल्याला f डॅश ऑफ c मायनस h किंवा 1 मायनस h व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग या सेकंड फंक्शनमध्ये, सेकंड इक्वेशनमध्ये डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आपल्याला f डॅश x मिळाले. याच्यामध्ये x ची किंमत मी टाकली 1 मायनस h. सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर 3 इंटू द ब्रॅकेट 1 मायनस hचं स्क्वेअर, 1 मायनस h ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1, याचा वर्ग केल्यावर तुम्हाला ही किंमत मिळते. म्हणजे या ठिकाणी hचं स्क्वेअर -2h मिळतो आहे. पुन्हा h बाहेर काढला, हा 1 आणि हा निगेटिव्ह 1 0 होऊन जाईल. म्हणजे 3h h -2 मिळतो आहे. मग आता h हा व्हेरी स्मॉल आहे, h जरी पॉझिटिव्ह असला परंतु तो स्मॉल आहे. याचा अर्थ h -2 हा निगेटिव्ह नंबर येणार आहे तुमचा, किंवा दिस व्हॅल्यू इज निगेटिव्ह. सो f डॅश ऑफ 1 मायनस h इज निगेटिव्ह. म्हणजेच आपण म्हणू शकतो f डॅश ऑफ x इज निगेटिव्ह फॉर, इथं लेस दॅन 0 साईन राहिलेलं आहे, लेस दॅन 0 फॉर x इज इक्वल टू 1 मायनस h. म्हणजेच एफ एक्स हे काय फंक्शन आलं, डिक्रीजिंग फंक्शन फॉर x ग्रेटर दॅन 1, कारण 1 ही व्हॅल्यू आपण c ची घेतलेली होती. मग आता 1 प्लस hसाठी आपण व्हॅल्यू शोधू. म्हणजे f डॅश ऑफ c प्लस h, म्हणजे f डॅश ऑफ c प्लस h इज इक्वल टू, आता किमती टाकू आपण नंबर 2 इक्वेशनमध्ये. तर आपल्याला मिळते 3 इंटू hचं स्क्वेअर प्लस 2h, पुन्हा 2h बाहेर काढला आपण, म्हणजे या ठिकाणी 3h ब्रॅकेटमध्ये h प्लस 2 मिळतो आहे. मग h हा स्मॉल आहे म्हणजे h स्क्वेअर प्लस 2h हा सुद्धा पॉझिटिव्ह मिळणार आहे. 3 पॉझिटिव्ह आहे, म्हणजे f डॅश ऑफ c प्लस h म्हणजे 1 प्लस h ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळाली. मागच्या वेळेस आपल्याला निगेटिव्ह व्हॅल्यू मिळाली. मग f डॅश ऑफ 1 प्लस h हा पॉझिटिव्ह मिळाला. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी परत एक साईन चेंज करावं लागेल. ही व्हॅल्यू इथं ग्रेटर दॅन दिसते, कारण 1 प्लस एचला व्हॅल्यू काय मिळते, फंक्शनची पॉझिटिव्ह मिळते. प्रिंटिंग मिस्टेक आहे, त्याच्यामुळे थोडंसं लक्ष द्यायचं. म्हणजेच फंक्शन हे काय मिळालं तुम्हाला, एफ एक्स हे इन्क्रीजिंग वेन एक्स इज लेस दॅन 1. म्हणजेच हे जे 2 कंडिशन्स होत्या तुमच्या, आपण फंक्शन घेतलं, त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0 घेऊन एक्स्ट्रीम पॉईंट किंवा स्टेशनरी पॉईंट्स आपण मिळवले, एक्स्ट्रीम व्हॅल्यूज मिळवल्या, 1 आणि -1 मिळत आहेत तुम्हाला. त्याच्यानंतर
पहिली व्हॅल्यू घेतली x इज इक्वल टू 1. मग फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये तुम्हाला एफ डॅश ऑफ सी मायनस एच ही लेस दॅन 0 मिळाली. एफ डॅश ऑफ सी प्लस एच ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह मिळाली. म्हणजेच त्या ठिकाणी असेल पॉईंट फंक्शन काय असेल, लोकल मिनिमा. x इज इक्वल टू 1ला काय मिळतं आहे, लोकल मिनिमा. मीन्स फंक्शन इज मिनिमम ॲट द पॉईंट x इज इक्वल टू 1. म्हणजेच मिनिमा ऑफ एफ ऑफ एक्स. आता ही किंमत काढायची, म्हणजे दिलेल्या फंक्शनमध्ये आपण फक्त एक्सची किंमत 1 टाकणार. 1 टाकल्यानंतर आपल्याला किंमत मिळते 1 क्यूब मायनस 3 इंटू 1 इट इज -2. म्हणजे लोकल मिनिमम व्हॅल्यू तुम्हाला मिळाली -2. मग जी प्रोसिजर तुम्हाला लोकल मिनिमासाठी, त्याच्या विरुद्ध आता प्रोसिजर तुमचे मॅक्सिमा. पुढचा पॉईंट घेऊ आपण. जर मॅक्सिमा मिळाला तर ठीक. कन्सिडर द सेकंड पॉईंट दॅट इज सीची व्हॅल्यू आपण -1 घेतली. -1 मायनस एच एक्सची किंमत घेतली. म्हणजे एफ डॅश ऑफ -1 मायनस एच. म्हणजेच एक्सची किंमत ही टाकली मी. मग एफ डॅश ऑफ एक्समध्ये किंमत टाकल्यानंतर तुम्हाला दिसेल, याला सिम्प्लिफाय केलं, सगळे पॉझिटिव्ह टर्म्स -1 म्हणजे 3 इंटू एचचं स्क्वेअर प्लस 2h. मग एच हा स्मॉल आहे, म्हणजेच ह्या दोघं टर्म्स काय असतील, पॉझिटिव्ह असतील. म्हणजेच एफ डॅश ऑफ -1 मायनस एच इज पॉझिटिव्ह. म्हणजेच दुसरा अर्थ आपण म्हणू शकतो, इथं लक्ष द्या, एफ डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0 implies fx is increasing for x less than -1. तुम्ही फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट जर व्यवस्थित पाहिली तर तुम्हाला सीची व्हॅल्यू -1 जर घेतली तर फंक्शन एफ एक्स ही इन्क्रीजिंग असेल, कारण एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0. आता आपण -1 प्लस एचसाठी आपण एफ डॅश ऑफ एक्सची किंमत बघू. एफ डॅश ऑफ -1 प्लस एच मिळतं आहे तुम्हाला. सिम्प्लिफिकेशन केलं आपण या ठिकाणी तर एचचं स्क्वेअर -2h. मग मायनस साईन जर बाहेर काढले आपण, -3h 2 -h, किंवा याला आपण मायनस साईनमध्ये जरी घेतली तर एच -2 हा फॅक्टर जो आपण वरच्या केसमध्ये पाहिला होता लेस दॅन 0 मिळतो आहे तुम्हाला. एच -2 फॅक्टर म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजेच आपल्याला 2 - h जरी पॉझिटिव्ह असला, कारण या ठिकाणी निगेटिव्ह साईन बाहेर काढलेलं आहे, म्हणून ही किंमत टोटली निगेटिव्ह असेल फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हची -1 प्लस एचला. म्हणून एफ डॅश ऑफ एक्स ही काय मिळाले तुम्हाला, लेस दॅन 0. म्हणजे फंक्शन काय असेल, डिक्रीजिंग. मग बघा, फंक्शन इन्क्रीजिंग एक्स लेस दॅन -1, फंक्शन इज डिक्रीजिंग फॉर एक्स ग्रेटर दॅन -1. याचा अर्थ फंक्शन एक्स इज इक्वल टू 1ला मॅक्सिमम आहे. दॅट इज एक्स इज इक्वल टू -1 इज द पॉईंट ऑफ लोकल मॅक्सिमा. मॅक्सिमम व्हॅल्यू काढण्यासाठी आपण फंक्शनची किंमत -1 पुटअप केली त्या फंक्शनच्या इक्वेशनमध्ये, तर तुम्हाला मॅक्सिमम व्हॅल्यू मिळाली 2. म्हणजेच मॅक्सिमा ऑफ फंक्शन इज 2 अँड मिनिमम ऑफ फंक्शन इज -2. मग फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये तुम्हाला या गोष्टी पाहाव्या लागतील, की ज्या ठिकाणी एफ डॅश ऑफ सी मायनस एच आणि एफ डॅश ऑफ सी प्लस एच या दोन किमतींवर तुमचं ठरणार आहे लोकल मॅक्सिमा आहे का मिनिमा आहे. ओके, नाव वी सी अनदर एक्झाम्पल्स. सॉल्ड एक्झाम्पल्स आपण बघू. त्याच्यातलं पहिलं एक्झाम्पल आता पेज नंबर 87 वरती. ओपन बॉक्स एक्झाम्पल आपण पहिल्यांदा वाचू. ओपन बॉक्स इज टू बी कट आउट ऑफ पीसेस ऑफ स्क्वेअर कार्डबोर्ड ऑफ साइड 18 cm by cutting off equal squares from the corners and turning up the sides. Find the maximum volume of the box. आता हे स्क्वेअर शीट दिलेलं आहे तुम्हाला. स्क्वेअर असल्यामुळे याची लांबी तुम्हाला दिलेली आहे, लेंथ तुम्हाला दिलेली आहे 18 cm. आणि हे जे कॉर्नर्स आहेत, या कॉर्नर्सला आपल्याला कट करायचे आहेत आणि कॉर्नरसुद्धा काय आहे, स्क्वेअर्स आहेत सगळे.
आणि नंतर ह्या पोझिशनला टर्न अप केलं आपण. बघा या ठिकाणी आपण व्यवस्थित पट्टीने जर केलं तर तुम्हाला दिसणार आहे. याला फोल्ड केलं तर आपल्याला एक ओपन बॉक्स मिळेल, म्हणजे वरचा टॉप नसेल त्या ठिकाणी. आणि ह्या बॉक्सचा व्हॉल्यूम मॅक्सिमम काढायचा आहे तुम्हाला. मग आपण साइड ऑफ ईच ऑफ लेट द साइड ऑफ ईच ऑफ स्मॉल स्क्वेअर्स कट बी 1 सेंटीमीटर. मग आपण जे कटिंग करणार आहे त्याचे साइड स्क्वेअर्स कट करण्यासाठी आपण एक्स मानून घेतले, म्हणजे 4 कॉर्नर्सला दिसेल तुम्हाला. सो दॅट ईच साइड ऑफ द बॉक्स टू बी मेड इज 18 - 2x. मग इकडे एक्स कट झाला, इकडे एक्स कट झाला, तर हा टोटल साइड किती शिल्लक राहिली कटिंग केल्यानंतर 18 - 2x. नाउ व्हॉल्यूम ऑफ द बॉक्स, एरिया ऑफ द बेस मल्टिप्लाइड बाय हाईट. आता 18 - 2x ही सुद्धा 18 - 2x मिळणार आहे, ही सुद्धा 18 - 2x मिळणार आहे, ही सुद्धा 18 - 2x मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला 18 - 2x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू हाईट काय असेल मग त्या बॉक्सचे, जेवढा आपण स्क्वेअर कट केला होता त्याची लेंथ होती x, म्हणून हाईट x मिळते तुम्हाला. मग आपण याला सिम्प्लिफिकेशन केल्यावर आपल्याला मिळत आहे, याचा वर्ग केल्या किंमत दाखवली मल्टिप्लाइड बाय x, मग 4x³ व्हॉल्यूमचं इक्वेशन तुम्हाला मिळालं आहे. मग डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, 12x² डिफरन्शिएटिंग केलं आपण याला. फॉर मॅक्सिमम व्हॉल्यूम dv/dx इज इक्वल टू 0. म्हणजे आता या ठिकाणी इक्वल टू 0 घ्यायचे. 12ने जर डिवायडेशन केलं तर आपल्याला इक्वेशन मिळते. मग आता या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळते तुम्हाला. सिम्प्लिफाय केल्यावर तुम्हाला मिळेल x - 3, x - 9. दीज आर द 2 लिनियर फॅक्टर्स. सो x इज इक्वल टू 3 अँड x इज इक्वल टू 9. मग 2 व्हॅल्यूज मिळत आहेत तुम्हाला. मग आपण जर x हा 9 जर घेतला तर काय होऊन जाईल, पूर्ण शीटच कापलं जाईल. दिट इज नॉट पॉसिबल, कारण आपल्याला बॉक्स मिळवायचा आहे. मग एक्सची किंमत ही व्हॅलिड असेल 3. पुन्हा डिफरन्शिएटिंग केलं आपण dv/dt, कारण आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट यूज करायची. ते मिळतं 24x - 144. मग आता ह्या 3 व्हॅल्यूसाठी आपल्याला चेक करायचं आहे. सेकंड डेरिव्हेटिव्ह व्हॅल्यू ॲट x इज इक्वल टू 3 दॅट इज इक्वल टू -72 लेस दॅन 0. म्हणजेच सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट इथं उल्लेख करायचा वाटल्यास, बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट द व्हॉल्यूम ऑफ द बॉक्स इज मॅक्सिमम किंवा v इज मॅक्सिमम ॲट x इज इक्वल टू 3. मॅक्सिमम व्हॉल्यूम ऑफ द बॉक्स इज. मग आता व्हॉल्यूमचं इक्वेशन होतं तुमचं पहिलं, त्याच्यामध्ये किमती टाकू आपण, तर आपल्याला मिळते व्हॉल्यूम 432 cc. अनदर एक्झाम्पल ट्रायंगलसाठी आपण बघू. 2 sides of a triangle are given. Find the angle between them such that the area of the triangle is maximum. आता अँगल ए दाखवला आहे त्या दोघांमधले साईड. आता ट्रायंगल जर असला तर हा अँगल एच्या समोरची बाजू ए, अँगल बीच्या समोरची बाजू स्मॉल बी, अँगल सीच्या समोरची बाजू स्मॉल सी. मग आपण अँगल ए जर कन्सिडर केला, तुम्ही बी आणि सी सुद्धा घेऊ शकतात आणि त्या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करू शकता. मग अँगल ए जर घेतला मी, ट्रायंगलचा एरिया आपण त्रिकोणाच्या चिन्हामध्ये आपण दाखवलं, कारण एरियासाठी ए जर वापरला तर आपल्याला इथं अँगल ए पण दिसतोय, त्याच्यामुळं कन्फ्युजन वाढेल. म्हणून आपण डिस्क्रिमिनंट हे नोटेशन टाकलेलं आहे. हाफ टाइम्स बी सी इंटू साइन ए. दिस इज द फॉर्म्युला फॉर द ट्रिग्नोमेट्री एरिया ऑफ द ट्रायंगल. इफ 2 sides and angle between them is given, then this formula is used. Differentiating with respect to A, B आणि C आता कॉन्स्टंट पकडायचे. BC डिवायडेड बाय 2, साईनचा डेरिव्हेटिव्ह मिळते कॉस. फॉर मॅक्सिमम एरिया काय मिळतोय मग आपल्याला, दिस डेरिव्हेटिव्ह वी हॅव टू टेक इट ॲज 0
BC अपॉन 2 कोसाईन A इक्वल टू 0, कॉस A इज इक्वल टू 0, म्हणजे Aची व्हॅल्यू किती मिळते, π/2 रेडियन. पुन्हा आपण डिफरन्शिएटिंग केलं सेकंड इक्वेशनला, कारण आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट यूज करायचे. d² डिस्क्रिमिनंट डिवायडेड बाय dA² इज इक्वल टू नंबर 2चं इक्वेशन डिफरन्शिएशन केल्यावर मिळतं तुम्हाला मायनस साईन ए, म्हणून या ठिकाणी निगेटिव्ह साईन दिलेलं आहे. आता ए इज इक्वल टू π/2ला आपण चेक करू. ही व्हॅल्यू मिळते मायनस BC अपॉन 2 साईन π/2, म्हणजे साईन π/2 90 होत, साईन π/2 साईन 90 डिग्री 1 मिळतो आहे, म्हणजेच मायनस इथं साईन राहिलेलं आहे मायनस BC डिवायडेड बाय ए, म्हणजेच लेस दॅन 0 मिळतो आहे तुम्हाला, म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू मिळते. म्हणजेच A इज इक्वल टू π/2ला एरिया ऑफ द ट्रायंगल इज मॅक्सिमम. बाय युजिंग द सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट वी कॅन राईट दिस स्टेटमेंट. Hence the area of the triangle is maximum when the angle between the given sides is π/2. Sin A is maximum, म्हणजे 1 व्हॅल्यू मिळणार आहे की ज्यावेळेस तुम्हाला A ची किंमत π/2 घेतात. मग अशा टाईपचे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करू शकता. ठीक आहे, आणखी एक एक्झाम्पल घेऊ आपण. बाकीचे एक्झाम्पल्स तुम्ही पाहून घ्या. द स्लांट साइड ऑफ ए राईट सर्क्युलर कोन इज L, शो दॅट द सेमी वर्टिकल अँगल ऑफ द कोन ऑफ मॅक्सिमम व्हॉल्यूम इज tan इनवर्स √3. आता एक कोन दिलेला आहे तुम्हाला, ज्याची हाईट x मानली मी, आणि R हा रेडियस ऑफ द बेस. बाय युजिंग पायथागोरस थेरम L² इज इक्वल टू R² प्लस x², म्हणजे R² ची किंमत लिहिता येईल तुम्हाला L² मायनस x². व्हॉल्यूम ऑफ द कोन 1/3 πr² इंटू h. आपण हाईट घेतो, पण हाईट आपण x मानलेली आहे, म्हणून आपण या ठिकाणी x टाकू. मग आरची किंमत कन्व्हर्शनमध्ये एक्समध्ये कन्वर्ट केली आहे, कारण आपण R² ची किंमत लिहिली आहे L² मायनस x². सो L² मायनस x² मल्टिप्लाइड बाय x. एक्सने मध्ये मल्टिप्लिकेशन करून घेतलं तर π/3 L² x मायनस x³. डिफरन्शिएटिंग पहिलं डेरिव्हेटिव्ह घेतलं dv/dx L², कारण एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 मिळतं आहे, याचं डेरिव्हेटिव्ह 3x² मिळतं आहे. मॅक्सिमम व्हॉल्यूमला dv/dx इज इक्वल टू 0 घेतलं तर आपल्याला मिळतं आहे L² मायनस 3x². π/3 नॉन झिरो आहे, म्हणजे याच्याबरोबर 0 मिळेल, म्हणजेच x² ची किंमत मिळते L² डिवायडेड बाय 3, म्हणजेच एक्सच्या किमती काय मिळत आहेत तुम्हाला L/√3. मग 2 व्हॅल्यूज मिळाला आहे स्टेशनरी. ठीक आहे, मग आपण स्लांट हाईट काय निगेटिव्ह येणार नाही तुमची, किंवा एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह येणार नाही, म्हणून आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करणार L/√3. मग सेकंड डेरिव्हेटिव्ह आपण घेतलं व्हॉल्यूमचं, काय मिळतं आहे मग तुम्हाला π/3, याचं डेरिव्हेटिव्ह 0 मिळतं आहे, याचं डेरिव्हेटिव्ह मिळतं आहे 6x, खालीचा 3 आणि वरचा 6, यांच्यामध्ये 3 निघून जाईल तर -2πx शिल्लक राहतं. मग एक्सची किंमत टाकली मी L/3, मिळते तुम्हाला 2πL/√3. निगेटिव्ह साईन दिसतं या ठिकाणी, म्हणजेच ही व्हॅल्यू टोटली निगेटिव्ह आहे. म्हणजेच व्हॉल्यूम काय झाला मॅक्सिमम वेन हाईट इज इक्वल टू काय मिळते तुम्हाला x इज इक्वल टू L/3. मग आरची किंमत आपल्याला काढून घ्यायची आहे, कारण आपल्याला मॅक्सिमम व्हॉल्यूम विचारलेला आहे. आरची किंमत मिळते तुम्हाला सिम्प्लिफिकेशन करून R² इज इक्वल L² मायनस x². सो L√2/√3 मिळते, याने याचा वर्ग केल्यानंतर 1/3 मिळते. 3L² मायनस L² काय मिळतं
2l² आणि हा याचा वर्ग केल्यानंतर 3 होऊन जाईल. परत अंडर रूटमध्ये येतो त्याच्यामुळे सेपरेट लिहिलेलं आहे. मग अल्फा जर हा सेमी व्हर्टिकल अँगल असेल तर टॅन अल्फा काय मिळणार आहे तुम्हाला, r/x मिळणार आहे. कारण हाईट x घेतली आपण आणि r इज द रेडियस. rची किंमत टाकली मी l√2 डिवायडेड बाय √3 आणि x ची किंमत टाकली l/√3. तर √2 मिळतो आहे, म्हणजेच अल्फाची किंमत मिळते तुम्हाला. टॅन अल्फाची किंमत √2 मिळते, म्हणजे अल्फा टॅन इनवर्स √2. So this is the we have to show in this example. Okay, next time we see exercise 2.4. Thank you.